नमस्कार मित्रांनो. नुकत्याच पार पाडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 288 आमदारांची पुन्हा नवनिर्वाचित आमदार म्हणून नियुक्ती झाली. ही निवडणूक पूर्ण गाजावाजा आणि खूप साऱ्या वादांमध्ये भिरसटली. निवडून आलेल्या आमदारांपैकी 187 आमदारांवर दाखल आहेत गुन्हे. त्यातली पहिली 3 नावे आहे नितेश राणे, रत्नाकर गुट्टे आणि अजित पवार. सर्वाधिक गुन्हे दाखल असणारे हे 3 आमदार. आपण या 3 आमदारांबाबत पूर्ण सखोल चर्चा करूया. चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. कणकवली मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे जास्तीचे जवळपास 50,000 मते मिळवून पुन्हा एकदा विजयी झालेत. पोलिसांना 1 दिवसाची सुट्टी द्या, तुमची ताकद दाखवा आणि आम्ही हिंदू म्हणून आमची ताकद दाखवतो, मैदानात येतोय, आम्हाला बघायचं आहे की दुसऱ्या दिवशी सकाळ हिंदू बघतात की मुसलमान, असं वक्तव्य त्यांनी सांगली जिल्ह्यातल्या शिराळा येथे सभेत बोलताना केलं होतं. त्यावरून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या अहवालानुसार नितेश राणेवर एकूण 38 खटले दाखल आहेत. या सगळ्या खटल्यांवरती सुनावणी अजूनही सुरू आहे. त्यामध्ये अत्यंत गंभीर गुन्हेसुद्धा नितेश राणेवरती लागलेले आहे. सर्वाधिक गुन्ह्यांमध्ये धमकी देणे, वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांवरती द्वेषाची भावना वाढवणे, कामावर रुजू असणाऱ्या लोकसेवकाला इजा पोहोचवणे, खंडणी, अशा अनेक प्रकारच्या हत्या यासारख्या अनेक गुन्ह्यांसाठी ही कलमे लावली गेली आहेत. दुसरं नाव आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्षाच्या रत्नाकर गुट्टे यांचं. 2019 पासून यांनी हा मतदारसंघ राखलेला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही ते 1,41,544 मते मिळून पुन्हा एकदा 2024चे नवनिर्वाचित आमदार झाले आहे. गुट्टे यांच्यावर सुद्धा झालेल्या 12 खटल्यांमध्ये भारतीय दंड संहितेतील 28 गंभीर कलमे आणि 39 इतर कलमे लागली आहेत. फसवणूक करून पैसा आणि मालमत्ता हडप करणे, खोटी कागदपत्रे तयार करणे, बँकेची फसवणूक अशा गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज उचलल्याचा सुद्धा गंगाखेडचे आमदार यांच्यावरती आरोप लागलेले आहे. शेतीच्या वादातून एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोपसुद्धा यामध्ये लावण्यात आला आहे. नंतरचं आपण नाव बघूया. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे सर्वेसर्वा अजित पवार यांच्यावर भारतीय दंड संहितेतल्या 25 कलमांसोबत 40 खटले दाखल आहेत. त्यात 20 गुन्ह्यांची नोंद आहे. तर त्यात बहुतेक फसवणूक करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, विश्वासघात करून मालमत्ता बळकावणे अशाच आरोपांची नोंद आहे. यामध्ये अजित पवार सुद्धा अत्यंत गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांच्या नावाची नोंद आहे. तरी आणखी 2-3 आमदार आहे की ज्यांच्यावरती सर्वाधिक गुन्हे दाखल असण्याचे आरोप आहे. त्यामध्ये 4थं आमदारकीचं नाव आहे नरेंद्र मेहता. हे भाजपचे आमदार आहेत. त्यांच्यावर सुद्धा 18 गुन्हे यांची नोंद आहे. नंतरचे आमदार आहे काँग्रेस पक्षाचे साजिद खान पठाण. हे अकोला पश्चिममधून त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकले सुद्धा. त्यांच्यावर सुद्धा 10 गुन्ह्यांची नोंद आहे. आणि शेवटचे आमदार आहे महेश सावंत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे ते आमदार आहेत आणि यांनी सुद्धा माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि यामध्ये त्यांना विजय प्राप्त झाला आणि त्यातसुद्धा त्यांच्यावरती 13 गुन्ह्यांची नोंद आहे. ते एकंदरीत तुम्ही बघले हे एकूण 4 ते 5 आमदार आहेत की ज्यांच्यावरती गुन्हे सगळ्यात जास्त नोंदवलेले आहे. सर्वाधिक गुन्हे असणारे हे आमदार आहेत. तर आपण हा व्हिडिओ
पूर्णपणे बघितला असेल तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.